सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलेले, अजून दुसरा, तिसरा, चौथा टप्पा महाराष्ट्रामध्ये पार पाडणार आहे। अनेक ठिकाणी प्रचाराचे नारळ फुटलेले, तर जोरदार धूमधडाक्यामध्ये प्रचाराला सुरुवात सुद्धा झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये युतीकडून आणि महाआघाडीकडून प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारासाठी जाहीर सभा घेतल्या जात आहेत आणि या जाहीर सभेमधून अनेक महाराष्ट्रातील प्रख्यात नेते, प्रख्यात पुढारी, पक्षाचे आधारस्तंभ असणारे अनेक लोक, म्हणजे महायुतीकडील असतील किंवा महाआघाडीकडील असतील, दोन्ही पक्षातील जबाबदार नेते एकमेकांवरती चिखलफेक करताना आपल्याला पाहायला मिळून येतात। म्हणजे एवढी टोकाची भूमिका हे लोक एकमेकांवरती आगपाकड करताना या दोन्हीकडील सध्याचे लोक आपल्याला पाहायला मिळून येतात। महाराष्ट्रातील जनतेचे नेतृत्व करतात अशी लोक कोणत्या पातळीवरती जाऊन टोकाची टीका करतात हे आपल्याला सध्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे। भावाभावांमध्ये वैर आहे, सासरा सुनांमध्ये वैर आहे, नणंद भाऊजाईमध्ये वैर आहे आणि भावा आणि बहिणीमध्ये सुद्धा वैर आहे। पण राजकारणातलं वैर म्हणतात कायम टिकत नाही। पण कोणत्या पातळीवरती जाऊन टीका केली पाहिजे, वैयक्तिक किती मोठ्या प्रमाणात टीका केली पाहिजे, वैयक्तिक टीका राजकारणामध्ये करावी का न करावी, इतके सुद्धा समजण्या इतपत हे लोक दूधखुळे आहेत का हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे। म्हणजे एकमेकांवरची उणीधुनी काढायची, एकमेकांवरती किती प्रमाणात टीका करायची, खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची, वैयक्तिक जाऊन टीका करायची, घाणेरड्या भाषेमध्ये अर्वाच्ची शिवीगाळ करायची, इथपर्यंत यांची दलमजल जाते का? आणि कशासाठी? खुर्चीच्या लालचेसाठी, सत्तेच्या मोहापायी का अजून काही? हे मात्र जनतेला समजायला तयार नाही। जनता मात्र उघड्या डोळ्यानं हा महाराष्ट्रातला तमाशा पाहत आहे, याच्यावरती मुख गिळून गप्प आहे। अनेक प्रलोभन लोकांना या राजकीय लोकांकडून दाखवले जातात, राजकीय पक्षांकडून दाखवले जातात। आम्ही निवडून आलो की तुमच्यासाठी हे करू, आम्ही निवडून आलो की तुमच्यासाठी ते करू। मात्र कुणीही जनतेच्या गाभाला हात घालत नाही। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कुणीही लायकीचा या महाराष्ट्रात नेता उरलाय की नाही अशी शंका सुद्धा मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही बांधवांनो। म्हणजे जे वयोवृद्ध झालेले पुढारी आहेत, ज्यांचं वय 80च्या पार झालेलं आहे, त्यांना आदरातिथ्य म्हणून आपण काहीतरी वेगळ्या अंगाने बोलतो की नाही का, त्यांना सुद्धा खालच्या पातळीवर जाऊन हिरवायचं, शारीरिक व्यंगावरती टीका करायचं, इथपर्यंत यांची मजल गेलेली आहे। समोर बहिणी बसलेल्या आहेत, आया बसलेल्या आहेत, आपल्या लेकी बसलेल्या आहेत, आपले भाऊ बसलेले आहेत, मग त्यांच्या समोर आपण एखादा अर्वाच्य शब्द कसा वापरावा हे सुद्धा यांना कळत नाही। ते मतदारांना फक्त गृहीत धरतात। त्यांना वाटतंय काय हे करणार आहेत, काय आपलं वाकडं कोण करणार आहे, ह्या आविर्भावात हे लोक वावरतात। आपल्या हातात कायदा आहे, आपल्या हातात सत्ता आहे, आपल्या हातात पोलीस प्रशासन, ईडी आहे, सीबीआय आहे, म्हणून तुम्ही वागल तसं वागणार का? आणि जनतेला तुम्ही किती दिवस अजून मूर्ख बनवणार आहात? हजारो कोटींचे घोटाळे याच राजकीय पुढाऱ्यांनी केले, स्वार्थासाठी, सत्तेसाठी पक्ष फोडले, 50-50 खोके घेतले, हे फक्त मीडिया समोर आलं। पण याच्या पाठीमागून काय षडयंत्र आखलं गेलं आणि किती दिवसापूर्वी आखलं गेलं हे जनतेला नुसतं समजलेलं नाही। मूर्खात काढले लोकांना 50 खोके, अहो 100 खोके यांनी सहजच पचवलेले आहेत, डकार सुद्धा दिलेले नाही। हजारो कोटींचे घोटाळे यांच्याच नावावरती आहेत, तरी सुद्धा आम्ही कसे स्वच्छ आहेत, आम्ही कसे धुतल्या तांदळाचे आहेत, आम्हाला मत द्या असं म्हणायला सुद्धा यांना लाज वाटत नाही। हे बिनलाजी लोक आहेत, जे राजकीय पुढारी आहेत, हाताच्या बोटावर मोजण्यासारखे स्वच्छ प्रतिमेचे लोक आहेत। नाहीतर 80-90% लोक लाचार आहेत, भ्रष्टाचारी आहेत, व्यभिचारी आहेत, कित्येक तरी लोक खुनी आहेत, ज्यांनी दरोडे टाकले, बँका लुबाडल्यात, अशी लोक सुद्धा राजकारणामध्ये आहेत। ज्यांनी फुटपाथ वरती बसून भाजीपाला विकत होते, कुणी एसटी मध्ये कंडक्टर म्हणून तिकीट फाडत होते, ते आज करोडोपती आहेत। कसे काय झाले, कुठून आला पैसा? मग यांना
भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं की वॉशिंग मध्ये कपडे धुतल्यासारखे हे स्वच्छ प्रतिमेचे होतात कसे काय, हा सुद्धा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी आता जनतेला 2024 मध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला तो सारासार विचार करावा लागेल की आपण कुणाला निवडून देतोय, कशासाठी निवडून देतोय, संसदेमध्ये तो आपला आवाज मांडणार आहे की नाही, देशहिताचे प्रश्न मांडणार आहेत की नाही, गरिबांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, वंचितांचे प्रश्न सुटणार आहेत की नाही, याचा सारासार विचार आपल्याला करायला पाहिजे. नाहीतर मागले दिवस पुढेच येणार आहेत. हे फक्त आता मतापुरते लाचार झालेले आहेत. हात जोडतात आहे, पाया पडतात आहे, भर उन्हात 40-42 सेल्सिअस डिग्री तापमान आहे तरी सुद्धा हे पायाला भेंगरी लावल्यासारखे महाराष्ट्रामध्ये फिरतात. उगाच फिरत नाहीत. त्यांना माहिती आहे आता निवडणुकीपुरती महिना 2 महिने त्रास होईल, पण 5 वर्ष मात्र सुखाने समाधानाने एशीत बसूनच घालवायचे. म्हणून कोणी जरी पक्षाच्या आडून आपल्याला मोहित करत असेल, आपल्याला संभ्रमित करत असेल, आपल्याला लय दयाळू असल्याची भावना व्यक्त करत असेल, तर त्यांच्या मोहाला तुम्ही बळी पडता कामा नये. सत विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. कोण आपल्या कामाचा आहे, कोण आपल्याला न्याय देऊ शकतो, कोण आपल्या बाजूने बोलू शकतो, अशांनाच आपण निवडून दिले पाहिजे आणि त्यांच्या चिन्हासमोरचं बटन आपण दाबलं पाहिजे. नाही तर जो बिनकामाचा आहे, जो घरी बसून राहतो, जो सदैव कलाकारी करतो, नाटककारी करतो, पिक्चर करतो, जो 12-12 तास झोपून राहतो, 12 वाजल्यानंतर दिवस डोक्यावर चढल्यानंतर उठतो, दात घासतो, तो जनतेच्या काय कामाचा आहे. म्हणून कुठल्याही जातीचं, धर्माचं राजकारण कुणीही करू नये, कुठल्याही पक्ष कोणता आहे बघू नये. माणूस कसा आहे, प्रतिमा कशी आहे, शिक्षण किती आहे, कायद्याचं ज्ञान आहे का, संविधानाचा अभ्यास आहे का, हे बघूनच या ठिकाणी मतदान करायला पाहिजे. नाहीतर माझ्या जातीचं आहे, आमच्या पक्षाचा आहे, मग आमच्या घरातला आहे, भावकीतला आहे, पाहुण्यातला आहे, असं बघून मतदान करू नये. जाती धर्माच्या आधारित मतदान करू नये. द्वेषाचं, सुडाचं राजकारण करणाऱ्यांना गव्हातनं खडा बाजूला काढल्यासारखा निवडून या ठिकाणी ठेवायचे आज वेळ आलेली आहे. आज तुमच्या हातात पॉवर आहे, तुमच्या हातात समोरच्या उमेदवाराचं भवितव्य तुमच्या हातात आहे. तुम्ही मायबाप आहे म्हणून ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मताची ताकद तुम्ही ओळखली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, घटना लिहिली, त्याच्यात जी सामान्य जनतेच्या हातामध्ये एवढी मोठी जी पॉवर दिली आहे ना, या पॉवरचा उपयोग केला पाहिजे. नाहीतर मग तुमच्यात आणि गाढवाच्यात काहीच फरक राहणार नाही. मेंढराच्या कळपामध्ये एक मेंढरू असतं, ते पुढं चालतं, बाकीची मेंढरं काहीही विचार न करता त्याच्या पाठीमागं चालत जातात. तशी गत आपली या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. म्हणून समजून उमजून विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती आपण सर्वांना करतोय. बांधवांनो, आज आलेली वेळ, हे भ्रष्टाचारी, हे हरामखोर राजकीय लोक, हे सुडाने पेटलेली आणि आपल्याला नतभ्रष्ट झालेली हे लोक आहेत, हे आपल्याला आता समजलं पाहिजे. तुम्ही पेपरमध्ये वाचताय, सोशल मीडियामधून तुम्हाला रोज तुम्ही व्हिडिओ पाहताय कशा पद्धतीने ह्यांनी राजकारण करतात. आणि आपल्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, ते मात्र बाजूलाच राहतात. कोरोनाच्या काळामध्ये कुणी कुणी आपल्याला साथ दिली, कोण आपल्यासाठी धावून आलं, हे सुद्धा विचार करा. माणसं तरफडून मेलेली आहेत. उद्योगधंदे आज डबघाईला आलेले आहेत, देशोधडीला लागलेले आहेत, बुडालेले आहेत, कर्जबाजारी झालाय शेतकरी. गरीब माणसाला मुला मुलीचं लग्न करणं आज शक्य नाही. हातात पैसा नाही तर तो करणार काय, याची सुद्धा दखल घ्या. मुलांना नोकऱ्या नाहीत, मुलं रस्त्यावरती बोंबलत फिरतात, भीक मागायची वेळ आली. तरी सुद्धा हे राजकारणी हरामखोर यांना अजून समजत नाही. आपल्याला गृहीत धरतात. काय करायचं, कुणाशी बोलायचं, कुणाशी भांडायचं, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. एकमेकांवरती चिखलफेक करतात आणि आपल्याला मात्र वेगळंच दाखवतात. हे चाललंय वेगळं आणि दाखवलं जातंय वेगळं, हे तुम्ही समजून घ्या. हे सगळे एक आहेत, आतून एक आहेत. आपल्याला दाखवतात वरवरची भांडणं आहेत. याचा असं आहे, तू मारल्यागत कर, मी लागल्यागत करतो, आणि तेवढा पुरता वेळ घालवून नेतील आणि मग मात्र 5 वर्ष आपल्या हातात काही नाही, बोंबलत बसण्याची वेळ येईल. त्यामुळं 400 पार 500 पार बिलकुल काही चालणार नाही. लक्षात ठेवा. विचार करा आणि मतदान करा. एवढंच. धन्यवाद.
जय जिजाऊ.